प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र स्वर्ग सोडून जगात आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आम्हाला सगळे स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त झाले. ज्याला येशू मिळाला त्याला आशीर्वाद मिळाले. कुणी आमेन म्हणणार आहे का? ज्याला ख्रिस्त लाभला त्याला सगळे स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त झाले. ज्यावेळेस तुम्हाला कळतं की तुम्ही एखादं घर घेतलंय ते आपल्याला कशावरून कळतं? कदाचित एक व्यक्ती ज्याचं स्वतःचं घर नाही तो जगाला ओरडून सांगेल हे घर माझं आहे. परंतु एखाद्या व्यक्तीचं ते मालकी हक्काचं घर आहे आपल्याला कसं कळतं? कागदपत्रावरून. एखाद्याची जमीन स्वतःची कशावरून कळतं? कागदपत्रावरून. तुम्ही पास झाले कशावरून कळतं? कागदपत्र, तुमच्या रिझल्टवरून. तुमचं लग्न झालंय कशावरून कळतं? काहीतरी गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट पाहिजे, सर्टिफिकेट कागदपत्रावरून. अगदी त्याचप्रमाणे देवाने आम्हाला स्वर्गीय आशीर्वाद दिले ते कशावरून कळतं? कागदपत्रावरून. आणि तो कागद देवाने दिलेलं वचन आहे. प्रियांनो, देवाने लिखित स्वरूपात आम्हाला वचन दिलेलं आहे की परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि हे आशीर्वाद आम्हाला स्वर्गातून देवाकडून प्राप्त झालेले आहेत. मग एकीकडे आशीर्वाद देणारा आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही पाहू शकतो की अनेक आशीर्वाद देवाने आमच्यासाठी राखून ठेवलेले आहेत. आणि कितीतरी वेळा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची एक फसगत होते आणि ती फसगत काय आहे ते लक्ष देऊन ऐका. बऱ्याच वेळा मनुष्य आशीर्वादांकडे पाहतो आणि आशीर्वाद देणाऱ्याला विसरून जातो. आम्हाला आरोग्य पाहिजे पण आरोग्य देणारा कोण आहे त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. बऱ्याच वेळा आम्हाला देवाकडून अभिवचन पाहिजे पण अभिवचन देणारा कोण आहे ते आम्हाला कळत नाही. आम्हाला यश पाहिजे, आम्हाला आशीर्वाद पाहिजे, आमच्यावर कृपा झाली पाहिजे, आमच्या जीवनात महान देवाचं काम झालं पाहिजे. सगळे आशीर्वाद आम्ही मागतो पण जर आमचं लक्ष आशीर्वाद देणाऱ्याकडे नसेल तर ते सगळे आशीर्वाद तुमच्यासाठी व्यर्थ आहेत. प्रियांनो, कान उघडे ठेवून ऐका. आज रात्री आम्हाला आशीर्वाद पाहिजेत पण त्यापेक्षा जास्त आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या देवाची गरज आहे. आम्हाला येशू पाहिजे, आम्हाला प्रभू पाहिजे, आम्हाला येशू पाहिजे. आमच्या जीवनात येशू हवा आहे. आमच्या आशीर्वाद सगळे नंतर, आम्हाला आधी आशीर्वाद देणाऱ्या देवाची गरज आहे. आम्हाला सर्वप्रथम आमच्या प्रभूची गरज आहे. आमच्या जीवनात येशू आहे तर आमच्या जीवनात सगळं आहे. आमेन म्हणणार आहेत का कोणी? देवाच्या प्रिय लोकांना, आता आशीर्वाद आणि आशीर्वाद याच्या मागं पळणं सोडून द्या. आमेन. आवाज खोल गेला तुमचा पण थोड्या वेळात तुमचा आवाज वाढेल माझा विश्वास आहे. काय म्हटलं मी? आशीर्वादाच्या मागे पळणं सोडून द्या. जुन्या करारात एक याकोब नावाचा एक देवाचा दास आहे. बाप आंधळा होता. बाप विचारतो कोण आहे? मी येसाव आहे. खोटं नाव सांगितलं बापाला. बिचारा बाप आंधळा होता. खोटं बोलून बापाकडून त्याने सगळे आशीर्वाद घेतले. आता आशीर्वाद मिळाले तरी सुद्धा एके रात्री एका पवित्र पुरुषाशी, स्वर्गातून आलेल्या पुरुषाशी त्याची झोंबी झाली आणि तिथं झोंबी होत असताना पहाट होतंय आणि तो पवित्र पुरुष म्हणतंय मला जाऊ दे, पहाट व्हायला लागली. ज्याला बापाने ऑलरेडी आशीर्वाद दिलाय तो त्या पवित्र पुरुषाला म्हणतो जोपर्यंत तू मला आशीर्वाद देणार नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. आता माझा प्रश्न आहे, मग बापाने काय दिलं होतं? चॉकलेट दिलं होतं का? आशीर्वादच दिला होता. मग तरी पण त्याला आशीर्वादाची गरज. हा जुना करार आहे प्रियांनो. जुन्या करारातले सगळे सेवकगण देवाकडून आशीर्वाद प्राप्त करतायत. आशीर्वादांवर आशीर्वाद, आशीर्वादांवर आशीर्वाद ते मागत राहिले. परंतु नवीन करारामध्ये संत पौल कधीच देवाला म्हणत नाही की हे देवा मला आशीर्वादित कर. एकदाही मला तुम्ही शोधून दाखवा. तुम्हाला कुठंच आढळणार नाही संत पौल देवाला कुठं म्हणतोय की हे देवा मला आशीर्वादित कर. पेत्र कधी म्हणत नाही की हे देवा मला आशीर्वादित कर. ज्या वेळेस ख्रिस्त वधस्तंभावरती गेला, आमच्यासाठी मारला गेला, गाडला गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, ख्रिस्ताने आमच्यासाठी मध्यस्थी केली आणि आमच्या जीवनासाठी अद्भुत काम झालं. मग आता आम्हाला किती आशीर्वाद आहेत किंवा आता आम्हाला आशीर्वाद मागायचेत का? आम्ही कुठल्या प्रकारचे लोक आहोत? आमच्यासाठी इफिस्करास पत्र 1 अध्याय आणि 3 वचन देवाने काय दिलेलं आहे का? इफिस 1 आणि 3.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. आमेन म्हणावं सगळ्यांनी. वाव. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आमेन म्हणणार आहेत का कोणी? टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. काय वचन आहे? त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. करणार आहे नाही. आपल्याला आधीच किती आशीर्वाद मिळालेत? सर्व मिळाले आहेत. आणि म्हणून मी परत म्हणेल, ज्याला येशू लाभला त्याला सगळे स्वर्गातले आशीर्वाद मिळाले आहेत. ज्याच्याकडे येशू आहे तो आशीर्वादित आहे. आता तुम्हाला परत आशीर्वादासाठी रडण्याची गरज नाही. तुम्हाला परत म्हणायची गरज नाही, देवा मला आशीर्वादित कर. प्रश्न हा आहे की तुझ्याकडे येशू आहे का? आणि जर तुम्ही म्हणताय की माझ्याकडे येशू आहे, तर तुम्ही आशीर्वादित आहात. हालेलुया. स्वर्गाचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये उतरून आलेले आहेत. स्वर्गीय देवाची कृपादृष्टी, स्वर्गीय देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनावरती अलौकिक रीतीने उतरलेलं आहे. आमेन म्हणणार आहेत का? ह्या बायबलवर तुमचा विश्वास आहे का नाही? मग इथं लिहिलंय तुम्हाला आशीर्वाद दिले आहेत. जे याकोबाला झोंबी करून मिळालं, जे याकोबाला खोटं बोलून मिळालं, जे याकोब आणि जुन्या करारातले लोक खूप त्यांच्यासाठी कष्ट करावे लागायचे मग त्यांना आशीर्वाद मिळायचे. याकोबाने झोंबी केली, त्याला मग आशीर्वाद मिळाले. माझी झोंबी येशूने क्रूसावरती केली आहे. आता मला झगडण्याची गरज नाही. येशू मिळाला, आशीर्वाद मिळाले. आमेन. मग आज हिमतीनं म्हणता आलं पाहिजे, मला आशीर्वाद पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जास्त मला येशूची गरज आहे. हालेलुया. येशूला घरी घेऊन जा. येशू तुम्ही जिथं काम करता तिथं घेऊन जा. जिथं तुम्ही असाल तुमचा येशू तुमच्या बरोबर आहे. तुम्ही जाताना प्रत्येक ठिकाणी येशूला घेऊन जा. तुमच्या जीवनात तुम्ही कधी अपयशी होणार नाही. तुम्ही जिथं उभे राहाल तिथून आशीर्वादांची सुरुवात होईल. तिथं देवाचं अद्भुत आणि महान गौरव प्रकट होईल. आमेन. 1 योहान 5:12. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. पुत्र म्हणजे कोण? येशू. ज्याला येशू मिळालाय त्याला जीवन मिळाले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. कितीतरी वेळा लोक येशूकडे येतात, येशू मला बरं कर. येशूनी बरं केलं की ते येशूला विसरतात. संकट आलं की देवाकडे धावायचं. योनाला सरळ स्पष्ट सांगितलं ना देव बापांनी, निनवेला जा. तार्शिसला निघाला तोंड घेऊन. जिकडे देव सांगतो तिकडे नाही जायचं, भलतीकडे जायचं. प्रार्थना नको मला, मला काही नको. गेला तार्शिसच्या दिशेने. गप आपलं घरी आनंदाने जगायचं. देव सांगतोय ते ऐकायचं. काही लोकांना देवाचं ऐकायला आवडत नाही, मग देव त्यांना बरोबर माशाच्या पोटात. काही लोक म्हणतात मी नेहमी अडचणीत. काय तू योनासारखं जीवन जगतोस, दुसरं काय नाही. देव जे सांगतोय ते करा. तुमच्या जीवनामध्ये समाधान आणि आशीर्वाद येतील. स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगत राहिले योनासारखं अडचणींना सामोरे जावं लागेल. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू लाभला त्याला जीवन लाभलं. आम्हाला फक्त आशीर्वाद नकोय, आम्हाला आशीर्वाद देणारा येशू पाहिजे. हालेलुया. येशूला आपल्या घरात राहू द्या, येशूला आपल्या जीवनात राहू द्या. आणि जर येशू लाभलाय तर आम्हाला जीवन प्राप्त झाले आहे. योहानाच्या पुस्तकामध्ये 4थ्या अध्यायामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता की येशू ख्रिस्त चालून चालून दमला आणि त्या ठिकाणी याकोबाच्या विहिरीवरती जाऊन बसलेला आहे. आणि भर दुपारच्या कडक उन्हामध्ये एक स्त्री त्या ठिकाणी त्या विहिरीवरती आली. आणि ज्यावेळेस ती त्या विहिरीजवळ आली, देवाच्या प्रिय लोकांनो, त्या स्त्रीचा आणि येशूचा वार्तालाप होत आहे. ज्यावेळेस ती प्रभूशी बोलत आहे, प्रभू तिला सगळ्या गोष्टी सांगतोय. तिचं जीवन काय, प्रभू अलौकिक रीतीनं तिला भविष्यवाणी रूपानं तिला सांगत आहे. तिचं जीवन काय, आपली स्वतःची ओळख तिला सांगत आहे. आणि येशू ख्रिस्त तिच्याशी बोलत असताना जीवनी जल काय तिच्याशी बोलत आहे.
देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी योहान 4:24 मध्ये प्रभूने सांगितलं, देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. ती स्त्री त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे, तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल. येशू तिला म्हणाला, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले. तरी आपण काय विचारत आहात किंवा आपण तिच्याबरोबर काय बोलत आहात असे कोणी म्हटले नाही. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून, सगळ्यांनी म्हणा, ती स्त्री आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. बघा, भर दुपारी आली ती स्त्री. वास्तविक गावाकडच्या मुली ज्यांना विहिरीवर पाणी भरायला जायला लागतं, त्यात भर उन्हात, कडक उन्हात जात नाहीत पाणी आणायला. त्या सकाळी जातात किंवा ऊन उतरल्यानंतर जातात. पण ही स्त्री, काय घडलं की ती भर उन्हात पाणी आणण्यासाठी गेली. या स्त्रीचं जीवन किती पापमय आहे त्या पवित्र शास्त्रात, त्या वचनामध्ये दिलेलं आहे. प्रत्येक आई तिच्या मुलीला सांगत असेल, सगळ्या मैत्रिणी कर बर का, पण तिच्याबरोबर करू नकोस मैत्री, कारण तिचं काही जीवन बरोबर नाही, एकदम घाणेरडी आणि वाईट स्त्री आहे. तिच्याबरोबर दोस्ती करू नको, तिच्याशी मैत्री करू नको. सगळ्यांनी तिला वाळीत टाकलं असेल. ती एकटी पडलेली होती, कारण तिचं जीवन पापमय आहे. गावातले सगळे लोक तिला तुच्छ लेखत असतील आणि ती एकटी राहत असेल, एकटं जीवन जगत असेल आणि तिच्या जीवनामध्ये एकाकीपण असेल. आणि त्या कारणामुळे तिला कडक उन्हामध्ये पाणी भरण्याची वेळ आली. ती आली होती पाणी घेण्यासाठी, पण तिला जीवनी जल प्राप्त झालं. आली होती घागर घेऊन त्या विहिरीजवळ, पण बायबल सांगतं तिने घागर तिथेच टाकली आणि धावत पळत गावामध्ये गेली. अख्ख्या गावाला ओरडून सांगितलं, ज्याला मसीहा म्हणजे ख्रिस्त म्हणतात तो याकोबाच्या विहिरीवर आला आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या स्त्रीची इच्छा आहे पाणी पाहिजे, पण तिला आज जीवनी जल मिळालं, तिला प्रभू येशू ख्रिस्त मिळाला. हालेलुया. तुमच्या जीवनाचा उद्देश काही असो, परमेश्वर तुमच्यासाठी महान काम करणारा परमेश्वर आहे. तुमचा प्रभूकडे येण्याचा उद्देश काही असो, तो तुमच्या जीवनात अद्भुत काम करणारा देव आहे. ही स्त्री फक्त पाणी आणायला गेली, येशू भेटला, तिचं जीवन आशीर्वादित झालं. तिने तो येशू स्वतःला भेटलेला स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही, अख्ख्या गावाला ओरडून सांगितलं, मसीहा आला आहे. हालेलुया. परमेश्वराने स्त्रियांचा बायबलमध्ये भरपूर उपयोग केलेला आहे. आणि म्हणून माझ्या माता बहिणींना माझी विनंती आहे, परमेश्वर तुमचा खूप चांगला उपयोग करून घेणार आहे. स्त्रियांच्याद्वारे जलद सुवार्ता प्रसार होऊ शकतो, कारण की हा चॅनल BBC पेक्षा थोडा फास्ट आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. एक बहीण दुसरीला सांगते, हे बघ मी तुला सांगते, तू मात्र कोणाला सांगू नकोस. आणि मग ती पहिली दुसरीला सांगते, आणि मग एक कोणतरी गावाच्या टोकातली दुसरी बहीण पहिलीला येऊन सांगते, मी तुला सांगते तू कोणाला सांगू नको. बातमी गावभर पसरली जाते. हालेलुया. विचार करा, जर आमच्या बहिणी सुवार्ता प्रसारात उतरतील, देवाचं किती मोठं गौरव होईल. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, बारकाईने ऐका. शमरोनी स्त्री पाणी घेण्यासाठी आली होती, परंतु तिला जीवनी जल मिळालं, तिला येशू मिळाला. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूकडे येत असताना तुमचं इंटेन्शन काही असो, तुमच्या मनात काहीही योजना असो, पण सरते शेवटी एक महत्वाची गोष्ट आहे, ज्याला ख्रिस्त लाभला त्याला जीवन लाभलं. प्रियांनो, हालेलुया. फक्त एखाद्या गोष्टीसाठी प्रभूकडे येऊ नका. एकच गोष्ट, येशूची ओळख आज समाजामध्ये वेगळी बदललेली आहे. कारण सगळेच लोक बायबल घेऊन उभे राहिलेत, सगळेच वचन सांगतात, सगळेच सेवा करत आहेत, चांगले पण करतायत, वाईट पण करतायत, खरे पण करतायत, खोटे पण करतायत. सगळ्या प्रकारची सेवा जगात चालली, आणि त्याच्यामध्ये नवीन लोक जे आहेत ते कन्फ्यूज होऊन जातात. येशू म्हणजे काय अनेकांना कळत नाही. प्रियांनो, प्रत्येकाची संकल्पना बदललेली. 10 आंधळे होते आणि त्यांनी ज्या त्या
लोकांना 10 आंधळ्या लोकांना सांभाळणारा व्यक्ती होता. त्या व्यक्तीला त्यांनी विनंती केली की आमची सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला हत्ती बघायचं आहे. अरे म्हणे तुम्हाला तर डोळे नाही, तुम्ही हत्ती कसा बघणार? नाही म्हणे आम्ही हात लावून बघणार, चाचपून बघणार. आम्हाला एक हत्ती घेऊन या फक्त, आम्हाला फक्त हात लावायचा आहे, बघायचं त्याला. त्या सद्गृहस्थाने केली व्यवस्था आणि काय अरेंजमेंट करून हत्ती आणला त्यांच्यापर्यंत. आता हे सगळे अंध व्यक्ती सगळे त्या हत्तीकडे गेले आणि सगळ्यांनी हत्तीला हात लावले. कोणी कानाला लावला, कोणी सोंडेला लावला, कोणी पाय पकडतोय, कोणी पाठीवर जाऊन बसलाय. प्रत्येकाचं एक वेगळंच. कोणी शेपूट धरतंय. प्रत्येकाची एक वेगळीच गत. मग हत्तीवाला हत्ती घेऊन गेला. मग या 10 जणांना विचारलं हत्ती कसा आहे? ज्यांनी कानाला हात लावला तो म्हणला सुपासारखा आहे हत्ती. ज्यांनी शेपटीला हात लावला तो म्हणला हत्ती म्हणजे झाडू आहे. कोणी पोटाला हात लावला तो म्हणला हत्ती म्हणजे मोठं पोत आहे, पोत. कोणी पायाला हात लावला तो म्हणला हत्ती म्हणजे एक खांब आहे. देवाच्या प्रिय लोकांना, असं देवाच्या राज्यात आता घडत आहे. काही लोकांना वाटतं येशू फक्त बरं करणार आहे, आरोग्य देणार आहे. काही लोकांना वाटतं येशू फक्त पैसा देणार आहे. काही लोकांना वाटतं येशू फक्त घर देणार आहे. काही लोकांना वाटतं येशू फक्त नोकरी देणार आहे. काही लोकांना वाटतं येशू फक्त संतान देणार आहे. काही लोकांना वाटतं येशू ख्रिस्त फक्त जीवनात उन्नती देणार आहे. काही लोकांना वाटतं येशू फक्त मला पास करणार आहे. येशू हे आणि हे ते फक्त करणारा नाही. येशू जगाचा निर्माण करता आहे. तो स्वर्गाचा राजा आहे. तो तुम्हाला तारण देणारा तुमचा स्वर्गीय देव आहे. तुमच्या चिन्ह चमत्कारापेक्षा सगळ्यात मोठा चमत्कार समजून घ्या. लाजर मरणातून उठला हा मोठा चमत्कार नाही. बर्तिमाईला दृष्टी मिळाली हा मोठा चमत्कार नाही. एखादा व्यक्ती मरणातून उठला हा मोठा चमत्कार नाही. विधवेचा मुलगा जिवंत झाला हा मोठा चमत्कार नाही. याईराची कन्या मरणातून उठली हा मोठा चमत्कार नाही. जेव्हा एक पापी आपलं मन बदलतो, आपलं जीवन येशूला देतो, स्वर्ग आनंद करतो, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. जेव्हा तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलं जातं, जेव्हा तुमचं पापमय जीवन बदलून तुम्ही सत्य मार्गामध्ये येता, तेव्हा तुमचं तारण होतं. तो दिवस, तो क्षण तुमच्यासाठी गौरवाचा दिवस आहे आणि तो सगळ्यात देवाचा महान चमत्कार आहे. आमेन. मातीच्या देहातले आम्ही लोक स्वर्गीय राज्याचे वारसदार बनतो. हालेलुया. शरीराने जगणारे लोक आत्म्याच्या अधीन होतात. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. किती लोक आमेन म्हणतील? देवाने आपल्यावर प्रेम केलंय. आदम मातीतून आला, आम्हाला मातीत घातलं. येशू स्वर्गातून आला, त्याने आम्हाला स्वर्गाची वाट दिली. सार्वकालिक जीवन देणारा तो आमचा जिवंत देव आहे. ज्या वेळेस तुम्ही जगिक मोहपाश सोडता, शारीरिक जीवन, तुम्ही या जीवनाबद्दल तुम्ही सगळे मोह सोडून देता आणि तुमचं लक्ष देवाकडे केंद्रित होतं, हे तुमच्यासाठी सगळ्यात मोठं गौरवी काम आहे. तुमचं नाव एखाद्या लग्न पत्रिकेत आलं नाही तर रुसू नका. आमेन. कधी अशा सभा असतील, तुम्ही खूप मदत केली आणि पाळक साहेबांनी तुमचं नावच नाही घेतलं, रुसू नका. हालेलुया. रुसू नका आणि फुगू नका. बेडूक फुगतो, नंतर फुटू शकतो, है की नाही? जास्त फुगायचं नाही. काही लोकांना थोड्या थोड्या गोष्टीला फुगायची सवय असते. असं तोंड फुगवतात, लगेच नाराज होतात. एखादी गोष्ट नाही पटली, लगेच नाराज होऊ नका. आनंद करा, कारण तुमची नावं जीवनी पुस्तकात लिहिलेली आहेत. आनंद करा, कारण देवाच्या राज्यात तुम्हाला मोठा वाटा प्राप्त झालाय. आम्हाला या जगामध्ये आलेलो असताना आशीर्वाद पाहिजेत, पण आशीर्वादापेक्षा जास्त आम्हाला येशूची गरज आहे. आम्हाला येशू पाहिजे. प्रियांनो, येशूवर लक्ष केंद्रित करा, चमत्कारावर नको. येशू जे आशीर्वाद देतो त्या आशीर्वादांवरती लक्ष केंद्रित नको. आशीर्वाद आहेत, आशीर्वाद नसतील, कान उघडे ठेवून ऐका. प्रत्येक कृपादानं संपतील एक दिवशी. फक्त देवाचं प्रेम टिकून राहणार आहे. संदेश असले तर संपतील, भाषा असल्या तर रद्द होतील, सगळ्या गोष्टी संपतील, पण देवाचं वचन टिकणार आहे. परमेश्वर कायमस्वरूपी आहे. आमची नजर त्या प्रभूकडे पाहिजे. आशीर्वादापेक्षा आम्हाला अधिक रीतीनं प्रभूची गरज आहे. फक्त आशीर्वाद नको, आम्हाला आशीर्वाद देणारा पाहिजे. प्रियांनो, एक क्षण असा होता,
की येशू ख्रिस्त याईराच्या घरी निघालाय. त्याची कन्या सिरियस आहे, तिच्याकडे निघालाय. जाता जाता त्या गर्दीमध्ये एक अशी स्त्री शिरली का तिला 12 वर्ष रक्तस्रावाचा आजार होता. मार्क 5वा अध्याय आणि 25 ते 34 वचनामध्ये ही घटना नमूद करण्यात आलेली आहे. एक स्त्री आहे रक्तस्रावी, 12 वर्ष तिच्या आजाराने ती त्रस्त झालेली आहे. आणि त्या आजारामध्ये बायबल सांगतं की तिने सगळ्या वैद्यांकडे जाऊन तिची उपजीविका होतं नव्हतं सगळं तिने खर्च केलं. तिच्याकडे पैसा राहिलेला नाही. ती दरिद्री झाली, कंगाल झाली. स्वतःच्या जीवाच्या रक्षणासाठी तिच्याकडे होतं नव्हतं ते सगळं संपलं. आज ती दीन दरिद्री अवस्थेत आहे आणि आज तिच्या आरोग्यासाठी तिच्याकडे पैसा नाहीये खर्च करण्यासाठी. आरोग्य नाहीये, पैसा नाहीये, जवळचं कुणी नाहीये, सगळं जीवन तिचं विस्कळीत झालेल्या स्थितीमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये तिला कुठून तरी कळालं प्रभू येशू ख्रिस्त या वाटेने जाणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जसं आज तुम्हाला कळालं की येशू ख्रिस्त आपल्या चर्चच्या ग्राउंडवरती उतरून येणार आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? तुम्ही कुठेही असाल, तुम्ही आपला वेळ काढून तुम्ही धावत पळत इथं आलात. हालेलुया. तुम्ही मुंबईच्या पास्टरला बघायला नाही आले, तुम्ही तुमच्या देवाला भेटायला आलेले आहात. हालेलुया. तुम्ही येशूच्या भेटीसाठी आलेले आहात. येशूच्या जिवंत सामर्थ्याचा अनुभव घ्यायला तुम्ही इथं आलेले आहात. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, त्या स्त्रीची पण उत्कट इच्छा होती की प्रभूला भेटायचं. पण कधी कधी काय असतं की एखाद्या व्यक्तीला भेटणं फार कठीण असतं. कारण की अशी एक म्हण आहे, 40 से ज्यादा किटली गरम. येशू तर आहे पण 12 शिष्यांनी घेरले. आणि असे शिष्य त्यांना पैलवान लोक घेरत असतील येशूला गर्दीमध्ये. कोणी प्रभूला त्रास द्यायचं नाही, सगळे ढकल ह्याला त्याला. बर्तिमय ओरडत होता, शिष्य दटावत होते, गपरे ओरडू नको. बर्तिमयला शांत करणारे कोण होते? शिष्यच होते. आणि त्या दिवशी पण शिष्य येशूला फुल प्रोटेक्शन देत असतील. कोणी गर्दीत शिरू नका, प्रभूला त्रास देऊ नका, प्रभूला त्रास. ते येशूला सांभाळून पुढे नेत आहेत. अरे तुम्ही काय येशूला सांभाळणार? येशू तुम्हाला सांभाळणार आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. त्या स्त्रीने एक मनात निश्चय केला की मी या गर्दीत शिरेन. सोपं नव्हतं, कारण जुन्या काळात लिहिलंय, जर रक्तस्रावी स्त्री अशा प्रकारचं कोणी व्यक्ती जर गर्दीत किंवा लोकांना स्पर्श केला, लोकांमध्ये आले तर त्यांना धोंडमार करायचं. तिला माहित होतं की आज माझा जीव गेला तरी चालेल, पण मला एकदा येशूला स्पर्श करायचा आहे. हालेलुया. काय व्हायचंय ते होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. अशी हिम्मत पाहिजे देवाच्या लोकांकडं. घाबरट सारखं जीवन जगाल, देवाच्या राज्यात उपयोगीचं नाही तुम्ही. देवाच्या राज्याला काही काम नाही तुमचं. मरियेला सांगितलं तुला पुत्र होणार आहे. कुमारी आहे मी, कसं होईल? पवित्र आत्मा येईल. अरे माझं लग्न मोडल का योसेफाशी? माझे मम्मी डॅडी काय म्हणतील? माझ्या घरचे? तिने कसला विचार केला नाही. काय व्हायचंय ते होऊ दे, पण मी देवाला होकार देणार. हे लोक देवाला आवडतात. त्या स्त्रीने मागचा पुढचा विचार केला नाही. तिने पूर्ण ठरवलं की बस मला आता प्रभूच्या गौरवार्थ पाऊल टाकायचंय. त्याच्या वस्त्राला जरी मी शिवले तरी बरी होईन असा तिने विश्वास धरला. गर्दीत शिरते. ज्या गर्दी पुढे जक्कायचं काही चाललं नाही, पुरुष असून. ऐकताय का? त्या स्त्रीने काय हिम्मत दाखवली असेल त्या दिवशी. एक स्त्री असून त्या गर्दीत शिरण्याची तिने काय हिम्मत दाखवली असेल. एवढ्या आजारात त्रस्त आहे, तिला चालता येत नाहीये, तिची परिस्थिती वाईट आहे. त्या 12 वर्षाच्या त्रासामध्ये ती पूर्ण जखडलेली आहे, पण तिचा विश्वास आहे की मी येशूच्या वस्त्राला स्पर्श करीन आणि मी बरी होईल. ती शिरत राहिली गर्दीमध्ये, मनाला सांगत राहिली प्रभू जवळ आहे. एकदा तो इथून निघून गेला, तुला परत कुणीच बरं करणार नाही. आज येशूला स्पर्श करायचा म्हणजे करायचाच. मी या गर्दीत शिरणार म्हणजे शिरणार. मला कोणी धक्के मारले, मला कोणी मागे ढकललं, मला पुढे जाऊ दिलं नाही, मी काही उत्तर देणार नाही. काही लोक कारण सांगण्यात पटाईत असतात. त्याचं काय झालं इथून सुरुवात असते.
कारण की असं लांबवतील कारण देऊ नका. या स्त्रीने कारण नाही दिलं. हे पुरुष मंडळी मला ढकलतायत, पुढे जाऊ देत नाहीत. देवाच्या प्रिय लोकांनो, स्त्री पुरुष भेद नष्ट करण्यासाठी येशू जगामध्ये आलाय. माझ्या बहिणींनो, प्रभू तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. मागे राहू नका. परमेश्वर तुमची उन्नती आणि वाढ करत आहे. त्या स्त्रीने आपल्या भीतीवर मात केली. आपली कमजोर शक्ती असताना सुद्धा तिने ती शक्ती एकवटली. त्या गर्दीत ती शिरत राहिली. ती आज जात राहिली, आज शिरत राहिली. तिला धक्के देत आहेत, तिने त्याचा विचार केला नाही. तिने म्हटलं मला अजून थोडं पुढे जायचंय, मला अजून स्पर्श करायचाय. पेत्राचा झगा तिच्या हाताला लागला असेल, योहानाचा लागला असेल, पण तिला येशू पाहिजे. तिला प्रेषित नको आहे, तिला दुसरे लोक नको आहेत, तिला फक्त येशू पाहिजे. ती अजून गर्दीत शिरते आणि एक क्षण आला की तिला वस्त्राला हात लावता लावता वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला जसा स्पर्श झाला त्याच क्षणी तिचा आजार निघून गेला. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. वा वा वा, प्रभूला धन्यवाद. काय तिच्या मनात आनंद, काय तिला बरं वाटलं मनामध्ये. खुश झाले एकदम. मी बरी झाले. आता येशू ख्रिस्त तिकडे म्हणतो, मला कोणी स्पर्श केला. शिष्य म्हणतात, काय प्रभू, मला कोणी स्पर्श केला. प्रभू, लोक धक्के देत आहेत, आजूबाजूला एवढी गर्दी आहे, लोक तुला धक्के देत आहेत आणि तू म्हणतो स्पर्श केला. गर्दी आजूबाजूला आणि प्रभू म्हणतो मला कुणीतरी स्पर्श केला, मला स्पर्श केला. प्रभू, गर्दी, माझ्यातून शक्ती निघाली. सगळे धक्के देत होते, एकच विश्वासाचा स्पर्श होता आणि त्या विश्वासाच्या स्पर्शाने आरोग्याचं सामर्थ्य येशूकडून प्राप्त केलं. कोणी आमेन म्हणणार आहे का? आरोग्याचं सामर्थ्य प्राप्त केलं, आरोग्याचं सामर्थ्य प्राप्त केलं. ती स्त्री तात्काळ बरी झाली. माझ्यातून शक्ती निघाली. प्रभू म्हणतो, त्या स्त्रीला कळालं आता आपण लपू नाही शकत. मानवाचा पूर्वीपासून लपण्याचा स्वभाव आहे. दावीद अदुल्लामाच्या गुहेत लपला, रतामाच्या झुडपाखाली जाऊन एलिया लपला. जे ते जिकडं तिकडं जुन्या काळात लपतच होते लोक. आणि आपला आदाम पण झाडाच्या मागे जाऊन लपला. जुन्या काळात खूप लोक लपतच राहायचे. पण येशू म्हणतो आता लपू नको, आता बाहेर ये. कोणी आमेन म्हणणार आहे का? लपू नका, भिवून राहू नका. प्रभू बोलवत आहे. तिला कळालं आता मी लपू शकत नाही, मला पुढे जावं लागेल. पुढे आली, सगळी हकीकत सांगितली. 12 वर्ष मी आजारात होते प्रभू. मी मनात विश्वास धरला, तुझ्या वस्त्राला स्पर्श केला तरी मी बरी होईल प्रभू. मी गर्दीत शिरले आणि मला येता येत नव्हतं. मी खूप हिम्मत केली, मी पुढे आले आणि तुझ्या वस्त्राच्या काठाच्या एका गोंड्याला मी स्पर्श करताच मी बरी झाले. हालेलुया. किती अद्भुत चमत्कार, किती देवाचं सामर्थ्य. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणत आहे, मार्क 5:34, तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो. आमेन. किती अद्भुत कार्य. ही स्त्री फक्त आरोग्य प्राप्त करायला आली होती. काय पाहिजे तिला फक्त? म्हणजे किती सोपं गणित होतं तिचं. गपचूप जायचं, गपचूप गोंड्याला हात लावायचा, गपचूप बरं व्हायचं आणि गपचूप घरी निघून यायचं. काही लोक गपचूपवाले खूप लोक असतात चर्चमध्ये, आहे की नाही? गपचूप येतात, गपचूप जातात. असं करू नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाचं वचन सांगतंय की ती स्त्री गुप्त राहिली नाही. तिला सगळ्यांपुढे येऊन देवाचं गौरव करावं लागलं. साक्ष द्यायला मागे पुढे बघू नका. साक्ष दिल्याने देवाचं गौरव होतं. साक्ष दिल्याने तुमचा विश्वास प्रबळ होतो आणि साक्ष दिल्याने आजूबाजूचे लोक आशीर्वादित होतात. साक्ष खूप महत्वाची आहे. या स्त्रीने साक्ष दिली, पुढे येऊन तिने सांगितलं. तिला पहिलं फक्त आरोग्य पाहिजे होतं, फक्त आरोग्य, दुसरं काहीच नकोय. पण येशू तिला म्हटला, मुली. मुली म्हणजे
तिचं प्रभू बरोबर बाप आणि कन्येचं नातं तयार झालं. हालेलुया. तिला तारणाचा अनुभव मिळाला. देवाच्या प्रिय लोकांनो, तिच्या पापांची क्षमा झाली, तिला नवीन जीवन प्राप्त झालं. देवाच्या प्रिय लोकांनो, येशूकडे येत असताना तुमचा उद्देश काही असेल, पण तुम्हाला त्या ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव आला पाहिजे. तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात आलेला आहे याचा अनुभव आला पाहिजे. येशू ख्रिस्त आम्हाला आरोग्य देणारा देव आहे. पहिले पेत्र 2 अध्याय 24 आणि 25 वचन. पहिले पेत्र 2, 24 आणि 25. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. कारण तुम्ही मेंढरासारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. आमेन. किती सुंदर वचन आहे. येशूला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालंय. ज्यावेळेस आम्ही आजारी पडतो त्यावेळेस आम्ही सांगतो की पास्टर आमच्यासाठी प्रार्थना करा. एखादे देवाचे सेवक असतील, ते तुमच्यासाठी प्रार्थना करतात, तुम्हाला आरोग्य मिळतं, तुम्ही आनंदी होता. परत माहीत नाही, महिना 2 महिन्यांनी दुसरा आजार येऊ शकतो. मग तेव्हा काय कराल? मग कुणाकडे शोधाल? कितीतरी लोक, त्यांना स्वतःला देवाने कृपादान दिलंय, आरोग्यदानाचं. कान उघडे ठेवून ऐका. या गर्दीत असे कितीतरी लोक आहेत, तुम्ही हात ठेवताच महान गोष्टी घडतील. ऑलरेडी देवाने दिलंय, पण तुम्ही शोधत बसता, कोण येईल माझ्यासाठी प्रार्थना करेल. अरे तूच तुझ्यासाठी प्रार्थना कर, देवाने तुला आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. तुझ्या प्रार्थनेने जगाची उलथापालथ होईल. तू करशील त्या प्रार्थनेने महान काम होईल. तुमच्या प्रार्थनेद्वारे अद्भुत गोष्टी घडतील. देवाने तुम्हाला कृपादान दिलंय. येशू तुमच्याकडे आहे. बस येशू आहे, त्या येशूला सांगा. तुम्ही जगात लोकांना शोधत बसता, माझ्या घरी कोण प्रार्थनेला येईल. तुमच्या घरात जर बघा, तुमच्या घरातच येशू आहे प्रियांनो. हालेलुया. येशू म्हणतो तू जगात शोधतो, अरे मी बरं करणारा देव तुझ्या घरात आलोय. शांती देणारा, यश देणारा, बरकत देणारा प्रभू तुझ्या घरी आलोय. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला सगळ्या गोष्टींची गरज आहे. आमच्या दैनंदिन जीवनासाठी आम्हाला आर्थिक गोष्टींची गरज आहे. आम्हाला घरं पाहिजे, आम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजेत, पण त्या गोष्टीच महत्त्वाच्या नाहीत. आमच्यासाठी फक्त एकच महत्त्वाचं आहे, आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आम्हाला आशीर्वादांपेक्षा आशीर्वाद देणारा प्रभू जास्त महत्त्वाचा आहे. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. लूक 17व्या अध्यायाच्या 11 ते 19 वचनामध्ये येशू ख्रिस्त वाटेने जात आहे, आणि या ठिकाणी 10 कुष्ठरोग आहेत. किती कुष्ठरोग आहेत? 10 कुष्ठरोग आहेत. एकत्र झालेत सगळे. इंग्लिशमध्ये म्हण आहे, बर्ड्स विथ द सेम फिदर सिट टुगेदर. ज्यांची पंख सारखे ते पक्षी एकत्र बसतात. सगळे बदकं एकत्र, सगळे कावळे एकत्र, सगळे कबूतर एकत्र. सारखे रंगाचे पंख असले का एकत्र येतात, ते सारखे पक्षी एकत्र येतात. अगदी तसंच ह्या कुष्ठरोग्यांबद्दल. कुष्ठरोगी म्हणजे कसं की त्या काळामध्ये त्यांना घरातून समाजातून बाहेर काढलं जायचं, गावाच्या बाहेर त्यांनी राहायचं. मग समदुःखी सगळे एकत्र झाले, 10च्या 10 एकत्र राहत होते, कारण त्यांना एकमेकांचा विटाळ होत नव्हता. आणि मग ते सगळे एकत्र राहत असताना त्यांना एक दिवशी कळालं की वाटेने येशू ख्रिस्त चाललेला आहे, आणि ते दुरून ओरडायला लागले. आणि त्यांनी जोर जोरात ओरडायला लागले, अहो येशू दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा. येशूने दुरूनच पाहिलं त्यांच्याकडं, कारण ते जवळ आले नाही नियमाप्रमाणे, ते लांबच राहिले. येशूने दुरूनच त्यांना सांगितलं, स्वतःच जाऊन याजकास दाखवा. आता हे 10 कुष्ठरोगी, त्यांनी प्रभूचा शब्द ऐकला, त्यांनी विश्वास ठेवला, आणि प्रभूचा शब्द ऐकून त्या विश्वासानिशी याजकास दाखवा म्हटल्याबरोबर 10च्या 10 कुष्ठरोगी विश्वासाने गावाकडे निघाले, जिथं तो याजक आहे. मग रस्त्याने जाता 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 ते बरे व्हायला लागले. जाता 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 कोणाचे हात बंद आहेत, हात उघडले. पायाच्या जखमा आहेत, त्या बऱ्या झाल्या. कोणाचं नाक गेलंय, कान गेले, ते परत आले. पूर्ण चेहरा व्यवस्थित झाला. एक दुसऱ्याकडे म्हणतो, तू तर खूपच हँडसम दिसायला लागलाय. ते एकमेकांकडे पाहत आहेत, त्यांचे आजार निघून गेले, त्यांचा विकार निघून गेला. ते 10च्या 10 बरे झाले. आणि त्यांच्यातला एक जण होता, त्याने म्हटलं की ज्याने आपल्याला बरं केलंय, मला त्याच्याकडे परत जावं लागेल. चला आपण परत जाऊया. 9 म्हटले, नको नको, त्याच्याकडे नको जायला. चमत्कार 10 लोकांनी पाहिला.
पण 9 लोक येशूकडे आले नाहीत. ते याजकाकडे गेले, ते गावात गेले. प्रियांनो, एकच होता की जो परत आला आणि तो येशूच्या चरणाशी पडला. येशूने प्रश्न विचारला, 10चे 10 बरे झाले ना? 9 कुठे आहेत? आज पण तोच प्रश्न आहे, 9 कुठे आहेत? खूप लोक येतात आणि विसरून जातात प्रभूने त्यांच्यासाठी काय केलंय. विसरून जातात की त्यांच्या जीवनात प्रभूने काय केलंय. जो देव तुमच्या जीवनात एक कार्य करू शकतो, तो देव आयुष्यभर तुमच्यासाठी महान काम करू शकतो. यायचंय तर फक्त चमत्कारासाठी येशूकडे येऊ नका. प्रभूकडे यायचंय तर स्वर्गीय आशीर्वादासाठी या. तुमचं जीवन रोज आणि रोज आशीर्वादित होईल. तो एक जो परत आला, प्रभूच्या चरणाशी आला, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याशी बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने लूक याचा 17वा अध्याय 18 आणि 19 मध्ये तो काय म्हणतो. या परक्या वाचून, परका का म्हटले? कारण तो शमरोनी होता. या परक्या वाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? तेव्हा त्याने म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. 10 कुष्ठरोग्यांना आरोग्य मिळालं, एकाला आरोग्य पण मिळालं आणि येशू पण मिळाला. प्रियांनो, हे महत्वाचं आहे. आमेन म्हणणार आहेत का? हालेलुया. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची नितांत गरज आहे. आमच्या जीवनामध्ये प्रभूची गरज आहे. 1 योहान 1 अध्याय 7व्या वचनात सांगितलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापातून शुद्ध करणार आहे. त्या येशूच्या ठायी पापातून क्षमा करण्याचं सामर्थ्य, येशूच्या ठायी आरोग्याचं सामर्थ्य, येशूच्या ठायी चिन्ह चमत्कारांचं सामर्थ्य. सगळे आशीर्वाद तुमच्या जीवनाकडे धावत येतील. पण एक काम तुम्हाला करायचंय, तुम्हाला येशूच्या मागे चालायचंय. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया.